हाय गाईज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. तर आजचा जो हॉल व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे एम्ब्रॉयडरी शर्टचा हॉल व्हिडिओ. लास्ट मी जो एक व्हिडिओ बनवला होता तो होता कोरियन टॉप्स वरती आणि त्याच्यानंतर हा मी एक घेऊन आलेली आहे एम्ब्रॉयडरी शर्ट्स. सो आता जसं की आता मी सुद्धा एक वर्किंग वुमन आहे, तर मला असं कधी कधी वाटत असतं की एकच दिवस आपल्याला मिळत असतो सॅटर्डेला वेस्टर्न आउटफिट घालण्यासाठी. तर असे टॉप्स किंवा असे शर्ट्स आपण वेअर केले पाहिजे, ते एकदम सुंदर दिसून येतील. अँड दॅट्स व्हॉट आय हॅव बीन डन. आता इथे मी सुद्धा तुमच्यासोबत इतके सुंदर कलेक्शन्स घेऊन आलेली आहे ना शर्टचे, एम्ब्रॉयडरी शर्टचे. इनफॅक्ट आपण त्याला फॉर्मल किंवा इनफॉर्मल वे मध्ये सुद्धा वेअर करू शकतो. राईट नाव आता मी हा जो शर्ट घातला आहे तो मी जीन्स वरती पेअर केला आहे, सिम्पल, बट यू कॅन वेअर एज अ फॉर्मल ऑल्सो. आणि ऑफकोर्स आपण एकदम सुंदर दिसू शकतो. तर हे एकदम अफोर्डेबल प्राइसेस मध्ये आहेत. यू विल डेफिनेटली लव्ह इट. नाव लेट्स स्टार्ट टू द व्हिडिओ. तर पहिला शर्ट जो आहे एम्ब्रॉयडरीचा तो आता मी वेअर केलाय. हा मला इतका आवडलाय की मी तुमच्यासोबत घालूनच व्हिडिओ बनवतीये. तर हा जो शर्ट आहे ह्याच्यावरची जी एम्ब्रॉयडरी प्रिंट केलेली आहे इतकी सुंदर आहे ना. खूप याचा थ्रेड वर्क केलंय ते खूप छान आहे. वरून असा प्रिंट केलेला आहे आणि खालून असा प्लेन आहे येलो कलर मध्ये. आणि ह्याच्या सोबत जे मी पेअर केलंय ते ब्लॅक कलरची जीन्स केलेली आहे. इनफॅक्ट कुठल्याही कलर सोबत आपण जीन्स किंवा ट्राउझर सोबत वेअर करू शकतो. अशा टाईपचे शर्ट्स फॉर्मल किंवा इनफॉर्मल वे मध्ये घालू शकतो. आता राईट नाव आय एम वेअरिंग इन इनफॉर्मल वे आणि ऑफिससाठी तर परफेक्ट आहे. अँड द बेस्ट पार्ट अबाउट दिस शर्ट इज द स्लीव्स. पफ स्लीव्स असल्यामुळे ना एक मस्त लुक क्रिएट होतो. बॉर्डर जी आहे ती बॉटमला मस्त दिलेली आहे. ही जी डिझाईन आहे ना तीच बॉटमला सुद्धा दिलेली आहे हँड्सला. ह्याचं जे मटेरियल आहे ते विस्कॉस रेयॉन मटेरियलचं आहे. अँड गोल गळा आहे. यू कॅन सी, जर गोल गळा असला तरी इट्स नॉट सफोकेटेड. आपण ह्याला इथे बटन्स दिलेले आहेत, ऍडजस्ट करू शकतो अँड यू कॅन वेअर इट. सो नाईस वन. अँड दिस कॉस्ट मी फॉर अराउंड ₹491. याच्यामध्ये साइजेस अवेलेबल जे होते ते म्हणजे की स्मॉल टू एक्सेल पर्यंत. आणि कलर हा एकच अवेलेबल होता. सो आय मीन लव्ह विथ दिस शर्ट. आय एम ऑब्सेस्ड विथ दिस शर्ट. आय कॅन से इतका सुंदर आहे. असं वाटतच नाहीये, एकदम विस्कॉस रेयॉनचा आहे बट अजिबात काही इचीनेस वगैरे अजिबात काही होत नाहीये. सो आय एम लव्हिंग इट. Now moving on to the next shirt. Next shirt is this पिंक कलर का शर्ट. जेव्हा मी हा बघितला ना तर मला असं वाटलं की हा प्लेन आलाय, बट नॉट. इट्स नॉट प्लेन. फक्त हँड्सला एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे. लेट मी शो यू. सो दिस इज हाऊ इट लुक्स. इथे तुम्ही साईडला सुद्धा बघू शकता घातल्यावरती कसा वाटतो. आता ह्याच्यावरती जी एम्ब्रॉयडरी वर्क केलेली आहे ना, थ्रेड वर्क इतकं सुंदर आहे ना. अजिबात ह्याचे धागे सुद्धा निघालेले नाहीयेत. इतका सुंदर आहे आणि खालून असं इलास्टिसिटी सारखं दिलेलं आहे. इथून लूज आहे आणि खालून असं जे हँड्स आहेत ना ते टाईट आहेत. हा पूर्ण प्लेन शर्ट आहे. मागून सुद्धा प्लेन आहे. आता हा चायना कॉलर आहे. ह्याला असा प्रोफेशनली असा शर्टचा कॉलर दिलेला आहे बिकॉज इट्स अ शर्ट. शर्ट सारखाच कॉलर दिलेला आहे. ह्याची जी साईज मी आता घेतलेली आहे ती स्मॉल साईज मध्ये आहे. अँड यू कॅन पेअर विथ द ट्राउझर अँड द व्हाईट पॅन्ट एज वेल. फॉर्मल किंवा इनफॉर्मल ह्याच्यामध्ये साइजेस अवेलेबल जे होते ते म्हणजे की स्मॉल टू एक्सेल पर्यंत. मटेरियल ह्याच विस्कॉस रेयॉन आहे अँड आय मीन लव्ह विथ दिस मटेरियल. खूप सॉफ्ट मटेरियल आहे. आय डोंट नो वॉश केल्यावरती कसं होईल, बट राईट नाव आय एम इन लव्ह विथ दिस शर्ट ऑल्सो. इतका सुंदर आहे. हाईट वाईज आता माझी हाईट 5.5 असल्यामुळे आय थिंक परफेक्ट आहे मला. इथे तुम्ही साईडला बघू शकता हाऊ इट लुक्स. व्हाईट बटन्स दिल्यामुळे ना पिंक कलर एकदम असा उठून दिसतोय आणि व्हाईट कलर सुद्धा उठून दिसतोय. दिस कॉस्ट मी फॉर अराउंड ₹427. नॉट बॅड. गळा सुद्धा इतका डीप नाहीये. It's normal. So you can wear in office also. Now moving on to the next one. Now this color is my personal favorite. I love white color and yellow color as well also. मी माझ्या प्रत्येक हॉल व्हिडिओ मध्ये आय जस्ट मेक शुअर की सगळे कलर्स घेतले पाहिजेत आणि दाखवले पाहिजेत, कारण एक आपल्याला आयडिया सुद्धा येते. सो दॅट्स व्हॉट आय हॅव बीन डन. मी इथे प्रत्येक कलर्स असे घेतलेले आहेत. फक्त एवढाच प्रॉब्लेम आहे की ह्या हॉल व्हिडिओ मध्ये ना ग्रीन कलर नाहीये. अदरवाईज बाकी सगळे कलर आहेत. तर हा जो आहे हा व्हाईट कलर आहे आणि ह्या व्हाईट कलरच्या शर्ट वरती मस्त जे एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे ना ते ब्राऊन कलरचं केलेलं आहे, जे की आहे फुलांचा. आता हा मला असं वाटतो ना की खूपच मोठी साईज मी मागवलेली आहे. इट्स मीडियम साईज आणि खूप मला लॉंग होतोय.
तर ह्याच्या एकदम असा प्रोफेशनल व्हाईट शर्ट आहे. कॉलर सुद्धा बरोबर आहे याची. डीप गळा नाहीये. इथपर्यंत बटन्स दिलेले आहेत. पूर्ण स्लीव्ज फुल स्लीव्ज आहेत. मागून हा प्लेन आहे. तर ह्याला आपण परफेक्टली फॉर्मल वे मध्येच घालू शकतो. ब्राउन ट्राउझर वरती किंवा बिकॉज इट्स अ ब्राउन कलर डिझाईन एम्ब्रॉयडरी वर्क किंवा मग जीन्स वरती पेअर अप करू शकतो किंवा मग कुठल्याही ट्राउझर सोबत इव्हन ब्लॅक वरती सुद्धा परफेक्ट जाईल जर ब्राऊन नसेल तर. त्याच्यामध्ये साइजेस तर अवेलेबल आहेत फ्रॉम स्मॉल टू एक्सेल पर्यंत. आता ह्याची जी प्राइस आहे ना ती आहे 400 रुपीज. नॉट बॅड. खूप सुंदर आहे. आय एम इन लव्ह विथ दिस शर्ट. फरक इतकाच आहे की मी मीडियम मागवलाय ना त्याच्यामुळे मला ना लेंथ वाईज खूप मोठा झालाय. काही काहींना आवडतं लेंथ वाईज किंवा काही काहींना आवडत नाही. इट डिपेंड्स अपॉन हाऊ द पर्सन चूज द शर्ट साईज. तर अदरवाईज एव्हरीथिंग इज परफेक्ट फॉर मी. मला तरी शर्ट्स आवडलेले आहेत. सो ना मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट. आता हा जो एम्ब्रॉयडरी शर्ट आहे ना हा कलर डिफरंट आहे टोटली ऍज कम्पेअर्ड टू द इमेज मध्ये ना असा थोडासा ब्राऊन वाटत होता आणि ह्याच्यावरची जी प्रिंट आहे इट्स टोटली डिफरंट ऍज कम्पेअर्ड टू द इमेज. यू कॅन सी मी ते साईडला तुम्हाला शेअर केलंय. जो एम्ब्रॉयडरी आहे ना ती मला रिसीव्ह नाही झालाय. बट एनिवेज दिस एम्ब्रॉयडरी इज ऑल्सो परफेक्ट आणि कलर तर असा वाटतच नाहीये. अजिबात मॅच सुद्धा होत नाहीये दिस अँड दिस वन. सो आणि ह्याच्यावरती टॉपला असा एम्ब्रॉयडरी वर्क केलेला आहे. पातळ आहे एकदम कपडा याचा. 3/4 स्लीव्ज आहेत. ह्याला असं इथे टाईट दिलेलं आहे. ओके. हे असं काही आहे. ह्याचा हँड्स फुल आहे. आय थिंक मला तरी परफेक्ट होईल हा. सो दिस कॉस्ट मी फॉर रुपीज 351. कॉलर सुद्धा परफेक्ट आहे. मला असं वाटतं ह्याची जी साईज आहे ही साईज आहे मीडियम साईजची. आता जो लास्ट मी व्हाईट वाला दाखवला ती मीडियम साईज होती. बट स्टील इट्स लूज. आता हा मीडियम साईज आहे तर मला असं वाटतच नाहीये की हा मीडियम साईज आहे. इट्स लुकिंग लाईक अ स्मॉल साईज. तर हा सुद्धा परफेक्टच आहे. याच्यावरती सुद्धा आपण व्हाईट कलरची ट्राउझर किंवा नॉर्मल जीन्स सुद्धा वेअर करू शकतो इनफॉर्मल वे मध्ये अँड परफेक्ट फॉर ऑफिस वेअर. बट द इश्यू इज अबाउट द कलर. मला असं वाटलं होतं की तो ब्राऊन कलर आहे बट आय रिसीव्ह द मरून कलर आणि इमेज मध्ये सुद्धा दिलेला होता. बट एनिवेज इट्स नाईस वन. तर हँड्स प्लेनच आहेत याचे आणि 3/4 किंवा थोडेसे इथपर्यंत येतील हँड्स अशा टाइप मध्ये आहेत. सो मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट वन. नाउ दिस शर्ट इज अ डार्क ब्ल्यू कलर. थोडासा डल वाटतोय हा कलर बट व्हाईट कलरच्या एम्ब्रॉयडरी मुळे ना हा एकदम असा चार चांद लावलेले आहेत या शर्टला. बिकॉज हा कलर इतका अट्रॅक्टिव्ह नाही वाटत आहे पण घातल्यावरती ही एम्ब्रॉयडरी तर हायलाइट नक्कीच होणार आहे. नाउ दिस कॉस्ट मी फॉर अराउंड रुपीज 426. याचं मटेरियल जे मेन्शन केलं आहे ते कॉटन ब्लेंड मध्ये आहे. बट फील केल्यावरती ना असं वाटत नाहीये की दिस इज अ कॉटन ब्लेंड. इट्स आय फील लाईक इट्स अ विस्कॉस रेयॉन. 3/4 स्लीव्स आहेत जे की एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि एम्ब्रॉयडरी जे केलेलं आहे ना ते फुलांचं केलेलं आहे. प्रत्येक शर्टची एम्ब्रॉयडरी आहे ना खूप सुंदर आहे. अजिबात धागे निघालेले नाहीयेत. मस्त फिनिशिंग केलेलं आहे आणि आपल्याला असंच पाहिजे असतं की आपण कोणती वस्तू घेतो तर इट शुड बी परफेक्ट. रिग्रेट नाही झालं पाहिजे की आपण असे टॉप्स घेतले आणि मग नंतर ते त्याचे धागे निघतात. बिकॉज इट्स नॉट अ यूज. म्हणजे काहीच यूज होणार नाही जर त्याचे धागे असे सतत असे निघत राहणार मग. सो आय एम इन लव्ह विथ दिस शर्ट आणि ऍज युजल एम्ब्रॉयडरी तर सुंदरच आहे ना. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट वन. ना नेक्स्ट इज दिस रेड कलर का शर्ट. वाव. खूप सॉफ्ट मटेरियल आहे. फिस्कॉस रेयॉन मटेरियल आहे. मस्त असं टॉपला ना असं इथे जे दिलेले आहे ना पॅटर्न ते खूप सुंदर आहे आणि सगळे जे एम्ब्रॉयडरी वर्क केले होते ते इथे टॉपला होते, हँड्सला होते, बॉटमला सुद्धा होते. बट हा जो टॉप आहे ना हा ह्याला पुढे पण डिझाईन केलेली आहे आणि मागे सुद्धा डिझाईन केलेली आहे जी की एम्ब्रॉयडरीची आहे. आता जसं की एम्ब्रॉयडरी वर्क आहे ना त्याला असं राउंड असं कर्विनेसची डिझाईन दिलेली आहे. हँड्सला सुद्धा कर्विनेसची डिझाईन दिलेली आहे. पफ स्लीव्ज आहेत आणि कॅज्युअल शर्ट आहे हा. एम्ब्रॉयडरी कॅज्युअल शर्ट. पूर्ण बंद गळा म्हणजे इतका बंद गळा नाहीये, नॉर्मल आहे.
अदरवाईज ह्याला काही काही जे शर्ट आता मी तुम्हाला दाखवले त्याला कॅज्युअल म्हणजे प्रोफेशनली फॉर्मल मध्ये होते, कॉलर होतं, ह्याला कॉलर नाहीये. आता ह्याला चायना कॉलर आहे, पण ह्याला अजिबात कॉलर नाहीये. तरी अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि रेड कलर ना आपल्या फेसला उठून सुद्धा दिसतो. आपली जी स्किन आहे ना ती थोडीशी फेअर सुद्धा दिसते. तुम्ही हॅव यू नोटीस की आपण वेगवेगळे डिफरंट कलर्स वेअर करतो ना, तसे आपले कलर्स जे आहे स्किनचे ते सुद्धा डिफरंट दिसतात. बट रेड कलर मुळे ना आपला फेस सुद्धा खूप हायलाइट दिसून येतो. ह्याच्यावरती व्हाईट ट्राउझर सुद्धा घालू शकतो. ह्याची जी प्राइस आहे ना ही कॉस्टली आहे. म्हणजे बाकीचे जे होते ते कसे 420 किंवा 351 अशा रेंजमध्ये होते. बट दिस इज 585. नॉट बॅड. तरी सुंदर आहे याचं मटेरियल तर मला इतकं आवडलेलं आहे ना आणि ह्याच्यामध्ये साइजेस जे अवेलेबल होते ते म्हणजे की स्मॉल टू एक्सेल पर्यंत. कलर्स हा एकच होता अवेलेबल. सो मस्त आहे, सुंदर आहे आणि तुम्ही साइडला इथे बघू शकता. मी प्रत्येक शर्ट तुम्हाला वेअर करून दाखवलेले आहेत. ट्राय ऑन. सो गाईज हे होते माझे सगळे एम्ब्रॉयडरी शर्टचे हॉल व्हिडिओज. आय होप यू हॅव एन्जॉयड माय व्हिडिओज आणि असे टाईपचे मी व्हिडिओज नक्कीच तुमच्यासोबत आणणार आहे. डू कमेंट की तुम्हाला कोणता शर्ट आवडला किंवा कोणत्या कलरचा शर्ट आवडला. सो टिल देन बाय अँड मीट यू ऑन सॅटर्डे.